6 ते 24 महिन्याने पोषासेसाठी पूरक अन्न हाय स्पोकन ट्युटोरियल म आपला स्वागत हाय विषय म आपू घरातला चांगला पूरक अन्न बदल शिकणार जो आपू तेना परमान प्रकार अन परत परत एवर चर्चा करणार जो 6 महिन्याने पोषाला पूरक अन्नासह सुरुवात करू। ध्यानमा ठेवा, पोषाला 6 महिना पुरा व्हायल्यावर पूरक अन्न देवाला सुरुवात करायला पाहिजे। पोषाना पहिला जेवण म्हणजे एकच पदार्थाने बनेल जाडी पेज कवा लगदा पाहिजे। हे जेवणला वापरात येणारा पदार्थाचा काही उदाहरणा हेरू। दीर येल शिजवेल अन जाडी पेज करेल सगट हरभरा जशा काबुली हरभरा सुदूक वापरू शकता। मोड येल शिजवेल अन जाडी पेज करेल नागली सारगा धान्य सुद्धा घेऊ शकतास। भिजवेल शिजवेल अन जाडी पेज करेल निळा हरभरा सारख्या डाळी सुद्धा वापरू शकतास। पदार्थ जशा शिजवेल अन जाडी रशी करेल अंडा कोंबडी मासा सुद्धा वापरू शकतास। जाडा लगदा तयार करासाठी ते पैकी एक निवडा। 8 मोड येल शिजवेल अन जाडी पेज करेल राजमा पहिला पदार्थ म्हणून निवडेल वाटल्यास लगदा तयार करासाठी पदार्थासाम थोडा आयाना दूध टाकवा। आयाना दूध नसत फकत उकळविसन थंडा करेल पाणी वापरवा। जाडी पेज अन लगदाना एक जीव करना पक्का महत्वना चमचा तिरपा करल्यावर तेच चमच्यावर सहज राहील एवढी ती जाडी पाहिजे। पहिले दिवस पोषाने पहिले जेवणला पहिले पदार्थना एक चमचा चारा। तेच दिवस दुसरे जेवणना पहिले अन्नना दुसरा चमचा देवा। पहिले दिवस हाय 2 जेवण संग पोषाला पोटभर आयाना दूध पाजा। कृपया ध्यानमा घ्या क हाय विषय मधी वापरेल चमचा म सुमारे 15 ग्रॅम अन्न माहव। दुसरे दिवस प्रत्येक जेवण म तेच पदार्थना 2 चमचा चारा। तेच दिवस आयाने दूध बरोबर असे प्रकारना 2 येळा जेवण देवा। तिसरे दिवस प्रत्येक जेवण म तेच पदार्थना 3 चमचा चारा। तेच दिवस आयाने दूध बरोबर असे प्रकारना 2 येळा जेवण देवा। चौथा दिवस म्हणजे दुसरा नवा पदार्थ देना सुरू कराना दिवस। कोणते बी खावाने गट मधून एक नवा चवदार जाडासा अन्न पदार्थ निवडा। तेज मालिकाने दुसरे विषय म खावाने गटना स्पष्टीकरण करेल 8 दीर येल शिजवेल अन जाडी पेज करेल नागली दुसरा पदार्थ म्हणून निवडेल आयाना दूध कवा उकळविसन पाणी थंडा करी हाय पदार्थना जाडा लगदा बनव। प्रत्येक जेवणनी सुरुवात दुसरे अन्ननी लगदाने 1 चमच्यानी करा। हाव अन्न लगदाने 3 चमच्या बरोबर देजा। प्रत्येक जेवण म एकूण 4 चमचा अन्नना लगदा देना गरजना चौथे दिवस आयाने दूध बरोबर अशा जेवण 2 येळा देजा। 5वे दिवस प्रत्येक जेवण म दुसरे लगदाना प्रमाण 2 चमचा करा। प्रत्येक जेवण म ती पहिला अन्न लगदाने 2 चमच्या बरोबर देजा। आयाने दूध बरोबर 5वे दिवस अशा जेवण 2 येळा देजा। 6वे दिवस प्रत्येक जेवण म दुसरे लगदाना प्रमाण 3 चमचा करा। प्रत्येक जेवण म तो पहिला अन्न लगदाने 1 चमच्यावर देजा। 6वे दिवस आयाने दूध बरोबर अशा जेवण 2 येळा देजा। 7वे दिवस तिसरे नवे चवदार पौष्टिक जाड अन्नना लगदा देना चालू करा। हाय चित्र म तिसरे नवे अन्नना लगदा बनवासाठी अंडा निवडेल
प्रत्येक जेवणनी सुरुवात तिसरे अन्न लगदाने 1 चमच्याने करा. हाय पहिले अन दुसरे अन्नने लगदाने 3 चमच्याबरोबर देजा. प्रत्येक जेवण मग एकूण 4 चमचा अन्नना लगदा देना गरजना 7वे दिवस आयाने दूध बरोबर असे प्रकारना जेवण 2 येळा देवा. हळूहळू प्रत्येक जेवण मग तिसरे अन्नना लगदाना प्रमाण 3 चमचा पावत वाढवा. हाय कव्हबी आधी दियेल सगळे लगदा बरोबर देवा. प्रत्येक जेवण मग एकूण 4 चमचा अन्नना लगदा चारा. 6 महिन्याने पोशाला दिवस मग आयाने दूध बरोबर असे प्रकारना जेवण 2 येळा देवा. तेचप्रमाणे 10वे दिवस चौथे नवीन पोषक जाडे अन्नना लगदा देवा. हाय चित्र मग चौथे नवे अन्नना लगदा तयार करासाठी मासा वापरेल आहोत. तेने नंतर 13वे दिवस 5वा नवा पदार्थ देवा. दर चौथे दिवस नवे पदार्थांनी भर घालत रहा. सगळे खाद्य गट कडून वेगवेगळे प्रकारना पदार्थ पोषा खात नाही तो पोत चालू ठेवा. नवा तृणधान्ये अन कडधान्ये देवाला सुरुवात करल्यावर सारखा ते पोषाने जेवण मग देत रहा. वैने 6 महिन्यानंतर असे प्रकारना काला शक्य तेवढे लवकर देवा. ती पोषाला पुरा प्रथिना देतील. अन्नामधील पोषक द्रवांना शोषण वाढवणारा वेगवेगळा तंत्र वापरा. उदाहरणार्थ जशा भुजाना, भिजवाना, धीर आणना, आंबवाना अन शिजवाना. तेज मालिका मग इतर विषयमधी हाय पद्धतनी मोकळी चर्चा करेल निवडी तयार करेल ताज्या शिजवेल घरना अन्न पोषासाठी चांगला जर पोषांना अन्न ठेवाना हवा तर कृपया शिफारस करेल सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचा अनुसरण करा. दुसरेच विषयमधी पोषानी अन्ननी चांगली तयारी अन साठा येना स्पष्टीकरण करेल तेच विषयमधी पोषांना अन्न काळजीने वाढाना हाय विषयनी सुद्धा चर्चा कृपया अजून माहितीसाठी आमने संकेतस्थळला भेट द्या. आता 7 महिन्याने पोषाला पूरक अन्न देवाविषयी चर्चा करू. हे वय मग प्रत्येक जेवण मग हळूहळू अन्नना प्रमाण अर्धे कप पोवत वाढवा. दर दिवस आयाने दूध बरोबर 3 येळा जेवण देजा. कृपया ध्यान मग घ्या क हाय विषयमधी वापरेल कपनी क्षमता पावशेर हाय वय मग पदार्थशी सुसंगतता बदलालाच पाहिजे. 7 महिन्याने पोषाला दियेल अन्न चुरेल कवा गुठळ्या असेल पाहिजे. असे पदार्थना उदाहरण म्हणजे फणसने गरानी लापसी. जेव्हा पोषा 8 महिन्याना होईल तेव्हा जेवणनी संख्या दर दिवस 4 पोवत वाढवा. प्रत्येक जेवण मग अर्धा कप अन्न देना चालू ठेवा. दूध पाजाना चालू ठेवा. हाय वय मग पोषाला घट पेज अन लगदा देवाना थांबवा. नरम चुरेल पौष्टिक आहार देना चालू करा. अशा पदार्थांना उदाहरण म्हणजे धीर येल कवा शिजवेल हरभरा. जेव्हा पोषा 9 ते 11 महिन्याना होईल तेव्हा त्याला नरम बोटनी धरीसन खाता येईल अशा पदार्थ देवाना चालू करा. बोटकन धरी खाता येईल अशा पदार्थ म्हणजे थेट हातकन खावाना पदार्थ. उकडवेल अंडा कवा शिजवेल भाज्याचा तुकडा अशा पदार्थांना उदाहरण आहेत. हे विषय मग जेवणनी संख्या दर दिवस 5 पोवत वाढवा. प्रत्येक जेवण मग अर्धा कप अन्न देना चालू ठेवा. दूध पाजाना चालू ठेवा. 12 महिना पुरा व्हायल्यानंतर पोषा कुटुंबने जेवणमधील थोडा भाग खावाला सुरुवात करू शक. हाय वय मग प्रत्येक जेवण मग अन्नना 1 कप वाढवा.
आयाने दूध बरोबर दिवसमा 5 वेळा जेवण देणं सुरू ठेवा. 3 मुख्य जेवण अन 2 हलका फुलका पदार्थ म्हणून दिवसला 5 वेळा जेवण सुद्धा दिला जाऊ शकतं. हलके फुलके पदार्थासाठी 1 कप पौष्टिक आहार देवा. फळा, दही, शिजवेल पनीर अन शिजवेल भाज्या बी हलके फुलके पदार्थांना उदाहरण आहात. शिजवताना हाय हलके फुलके पदार्थामध्ये पौष्टिक मेवा, बियाणा अन पानाशी पावडर घाला. सकस पावडरने पाककृती बदल तेच मालिकाने दुसरे विषय में चर्चा करेल. ध्यानमा ठेवा, कमीत कमी 2 वर्ष पोवत आयाना दूध पाजत रहा. तशाच पोषाला तयार करेल अन्न मीठ टाकू नका. पोषा 2 वर्षना होसपोत पोषाला कोणतेच प्रकारनी साखर देवाना नाही. ते प्रकार गूळ, मध अन फळाचा रस बी तशाच चहा, कॉफी बन पॉकेट मधला पदार्थ कवा पेहे अन बाजार मधला कोणताच पदार्थ देवाना नाही. पोषाने वयनुसार ह्या विशिष्ट पूरक आहार मार्गदर्शक तत्वा वथा. सगळे वयगट मधील पोषाशीसाठी अजून बराच महत्वाना आहार मार्गदर्शक तत्वा आहेत. तेच मालिकातील दुसरे विषय मध्ये तेसनी मोकळी चर्चा येणे संग आपू विषयने शेवटकडे उन्हाव. हाय स्क्रिप्ट प्रकाश बागुलनी तयार करेल अन आवाज मंदा कवरनी दिયેલ सहभागसाठी धन्यवाद.